श्री स्वामी समर्थ. प्रिया जिल्हाप या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये दसऱ्याला शस्त्रांची पूजा ही का केली जाते, ही पूजा आपल्याला कधी करायची आहे, शुभमुहूर्त कोणता आहे, पूजेचे महत्त्व काय आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया. विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. विजयाचे प्रतीक म्हणून हा सण आहे तो साजरा केला जातो. या दिवशी आयुध म्हणजे शस्त्रांची पूजाही केली जाते. शस्त्रपूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे त्यात आपण पाहूया. 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. पंचांगानुसार 2 ऑक्टोबरला दुपारी 1:21 ते 3:44 हा मुहूर्त आहे. पण यातीलच अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे दुपारी 2:09 ते 2:56 हा जो कालावधी आहे हा एकूण 47 मिनिटांचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये अत्यंत शुभ हा मुहूर्त आहे. तर या शुभ मुहूर्तावरतीही तुम्ही पूजा आहे ती करू शकता. नाहीतर तुम्ही दुपारी 1:21 ते 3:44 ही पूजा जरी केली तरीही चालू शकते. आता आपण पाहूया की शस्त्रपूजेचं महत्त्व काय आहे आणि यानंतर शस्त्रपूजा ही कशी करावी ते पाहूया. प्रथम आपण शस्त्रपूजेचं महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया. शस्त्रपूजा ज्याला आयुध पूजा असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी शस्त्रपूजा, सरस्वती पूजा असंही म्हटलं जातं. या दिवशी देवी देवतांच्या पूजेसोबतच शस्त्रे, शेतीची अवजारे, यंत्रे तसेच या दिवशी फक्त शस्त्र नाही तर जीवनात यश मिळवून देणारी सर्व कामाची जी साधने असतात, म्हणजेच विद्यार्थ्यांची पुस्तके, व्यापारी त्यांचे तराजू आणि खातेवही यांची पूजा ही केली जाते. तसेच कलाकार त्यांची वाद्य आहेत किंवा सैनिक आहेत त्यांचीही जी शस्त्र आहेत त्यांचीही पूजा आहे ती केली जाते. ही सर्व साधने आपल्या उपजीविकेचे आणि यशाचे साधन असतात. त्यामुळे त्यांची पूजा करून त्याबद्दल आदर हा व्यक्त या दिवशी आहे तो केला जातो. याच दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय हा मिळवलेला होता. तसेच दुर्गादेवीने महिषासुराचा वध ही याच दिवशी केलेला होता. त्यामुळेच हा दिवस विजयाचं प्रतीक म्हणून मानला जातो. आणि ह्या युद्धकाळामध्ये जी काही अस्त्र मांडलेली होती आणि त्याच्यामुळे जो विजय मिळाला होता, म्हणून या दिवशी ही सर्व शस्त्र हे पूजनीय मानली जातात. त्यांची पूजा आपल्याला कशी करायची आहे ते आता पाहूया. या दिवशी शस्त्रांची पूजा केल्याने देवी आईचा आशीर्वाद आहे तो प्राप्त होतो. आता ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत, म्हणजे तुम्ही देवघराशेजारी पूजा करू शकता किंवा एखाद्या दुसऱ्याही ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. ती जागा आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ती करून घ्यायची आहे. त्या जागेवरती लाल वस्त्र आहे हे आपल्याला अंतरायचं आहे. आणि आपल्या घरामधील ज्या काही आपल्याकडे शस्त्र असतील, म्हणजे आपल्याकडे ज्या धारदार वस्तू आहेत, चाकू, विळी, सुरा अशा प्रकारची जी शस्त्र आहेत, त्याचबरोबर जर शेतीची अवजारे असतील तर तीही आपल्याला आहेत ती घ्यायची आहेत. किंवा तुमचा एखादा व्यवसाय जर असेल तर त्याचीही पूजा आहे ती या दिवशी केली जाते. त्या व्यवसायामधील जी कामाची यंत्र आहेत, जी काही अवजारे आहेत ही सर्व घ्यायची आहेत. किंवा जर कलाकार असतील तर त्या कलाकारांनी त्यांची जी वाद्य आहेत याची पूजा करायची आहे. तसेच मुलांचे वही, पुस्तक, पेन हे जे सर्व आहे हे आपल्याला सर्व साहित्य आहे घ्यायचं आहे. ही सर्व शस्त्र वस्तू आहेत हे आपल्याला सर्व काही स्वच्छ आहेत त्या करून घ्यायच्या आहेत, स्वच्छ आहेत आपल्याला पुसायच्या आहेत आणि नंतर आपल्याला त्या जागेवरती आहेत त्या ठेवायच्या आहेत. या सर्व शस्त्रांवरती आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये अगदी एकदम थोडंसं गुलाबजल तसेच गंगाजल आहे हे शिंपडायचं आहे. यापैकी दोन्ही जे असेल ते तुम्ही वापरू शकता, कोणताही एक वापरलं तरी चालेल. यानंतर चंदनाचा जो तिलक आहे तो आपल्याला चंदनाचा तिलक आहे तो लावायचा आहे. त्याच्यावर ते कुंकू लावायचं आहे, अक्षत अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे. हार जर असेल तर हारही आपण अर्पण आहे ते करू शकता. धूप दीप आहे हे दाखवून घ्यायचं आहे, अगरबत्ती आहे हे दाखवून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपट्याची पानं आहेत ही या दिवशी आहे ती अर्पण केले जातात. याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे आपट्याची पानं आहेत ही आपल्याला जरूर आहेत ती अर्पण आहेत ही करायची आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना आहे ही करायची आहे की माझ्या कामामध्ये यश मिळावे, माझ्या प्रयत्नांना साथ द्यावी, अशी आपण प्रार्थना आहे ही करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी शस्त्रांची, वह्या पुस्तकांची, त्याचबरोबर अवजारे असतील किंवा वाद्य अशा ज्या काही आपल्या वस्तू आहेत यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश मिळवून देतात, यशाचे प्रतीक म्हणून हे असतात. म्हणून यांची पूजा आहे ती आपल्याला या दिवशी करायची आहे. श्री स्वामी समर्थ.